आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शिक्षण क्षेत्रात 5 महत्त्वाच्या घडामोडी, विद्यार्थी व शिक्षकांसाठी ठरणार निर्णायक आढावा 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही दिवसात विविध महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. नीट UG पेपरफुटी प्रकरणात आरोप, शालेय शिक्षण आहारात चपातीचा समावेश, शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची संधी, खाजगी शाळांतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती, तसेच जुन्या पेन्शनची मागणीबाबत शासन स्तरावर सुरू झालेल्या हालचाली या विषयामुळे शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणात 3 तज्ज्ञांची नावे चर्चेत. नीट UG 2025 पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्रातील 3 विषय तज्ज्ञांचा सहभाग असल्याचा दावा CBIच्या आरोपपत्रात करण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रश्नपत्रिकेत प्रश्नाची नोंद करून ती मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तपास यंत्रणेत केला आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्राशी संबंधित तज्ज्ञांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. या प्रकरणाच्या तपासात गोपनीय विभागातील नोंदी, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन तसेच इतर पुराव्याचा आधार घेण्यात आल्याचे वृत्त आहे. पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर आणि प्रश्नपत्रिका सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरा आहे पोषण आहारातील आता विद्यार्थ्यांना चपाती. छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आता आठवड्यातून 1 दिवस चपाती देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा सुमारे 36,000 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण मूल्य असलेला आणि विविध प्रकारचा आहार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी आवश्यक गव्हाचा पुरवठा आणि चपाती तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून अधिक चांगला आहार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दुसरी अपडेट आहे शिष्यवृत्तीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. शिष्यवृत्तीची रक्कम अथवा प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले अडवू नयेत अशी भूमिका मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. खाजगी शाळांतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती. महत्त्वपूर्ण अपडेट. अनुदानित, विनाअनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारीच्या निवारणासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासनाच्या ह्या निर्णयामुळे खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निवारण समिती. नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ, सेवा पडताळणी, अतिरिक्त कार्यभार, सेवाखंड, पद रद्द तसेच अन्य सेवाविषयक प्रकरणाबाबत संबंधितांना ह्या यंत्रणेकडे दाद मागता येणार आहे. प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध निर्धारित कालावधीत अपील करण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या पेन्शनचा मागणीबाबत शासन स्तरावर चर्चा. महत्त्वपूर्ण अपडेट. राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत हालचालींना वेग आल्याचे वृत्त आहे. मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची चर्चा झाली असून शिक्षण विभागाची बैठक घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. जुन्या पेन्शनसोबत 10, 20, 30 योजना, सेवा कालमर्यादा आणि इतर प्रलंबित सेवाविषयक प्रश्नावर चर्चा होत आहे. त्यामुळे शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांच्या शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. शिक्षण क्षेत्राचे निर्णयाकडे लक्ष. एकीकडे विद्यार्थ्यांच्या पोषण व उच्च शिक्षणाची संधी वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे परीक्षा पारदर्शकता, शिक्षकांच्या सेवाविषयक तक्रारी आणि इतर पेन्शनसारखे प्रश्नही शासनासमोर आहेत. त्यामुळे आगामी काळात या सर्व विषयावर शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.